नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेनं आंदोलन केले। शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी नगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जालन्यात सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शन आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे दोषी आहेत, तितकंच दोषी अजित पवार असून त्यांनीही नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली। दरम्यान यावेळी बाईक रॅली काढून शांततेत बंदचे आवाहन करण्यात आले। मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागलं। काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदवला। दरम्यान आरोपींना फाशी द्या अशी मागणी करण्यात आली। शिर्डीत युवा सेनेनं निषेध आंदोलन केले। वाल्मिक कराडचा पुतळा जाळत यावेळी निषेध नोंदवण्यात आला। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी कराडचा पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी केली। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। संतोष देशमुखांच्या हत्येचे काही फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय। अशातच शिवसेनेकडून ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वाल्मिक कराडचा पुतळा दहन केला। दरम्यान क्रूरपणे हत्या करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली। सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना आक्रमक झाली आहे। युवा सेनेच्या वतीनं महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। दरम्यान गुन्ह्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आलं। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षातर्फे येवला पोलिसांना निवेदन देण्यात आलं। जालन्यात शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला। मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। नाशिकच्या चांदवडमधील तहसील कार्यालयावर काँग्रेसतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं तसंच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। मागील 4 वर्षात शहरात अनेक समस्या वाढल्यात। महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये संताप असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। अकोल्यात काँग्रेसनं महापालिकेसमोर आंदोलन केले। महानगरपालिकेनं नागरिकांवर लादलेला आवाजवी कर आणि पाणीपट्टी कराच्या विरोधात आंदोलन केले। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत काँग्रेसनं धरणं आंदोलन केले। शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या तसंच तात्काळ पीक विमा रक्कम द्या अशी विविध मागण्यांसह निवडणुकीच्या काळात महायुतीनं दिलेली आश्वासनं पूर्ण करावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करावी त्यासाठी आंदोलन केलं। धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। घरपट्टीच्या रूपात लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। अकोल्यात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करावी तसंच ती वाढ दरवर्षी अर्थसंकल्प अधिवेशनात मांडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अकोल्यात शिवसेना अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आले। गायरान जमीनधारकांना शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्या जमिनीचे कायम पट्टे देण्याबाबत सुनावणी घेण्याची मागणी केली। राज्यभरात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपरिषद कर्मचारी 6 मार्चला धरणं आंदोलन करणार आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करा, सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचं परिपत्रक जारी करा अशा प्रकारच्या 17 मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत। या आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी होणार आहेत। नाशिकमध्ये शहरातील इंदिरानगर परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली। यामध्ये लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालं। आकाशात धुराचे लोट पाहायला मिळाले। निफाडमधील एका गव्हाच्या शेतामध्ये बिबट्या दडून बसला होता। या बिबट्याची माहिती वन विभागाला समजतात त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। हे रेस्क्यू ऑपरेशन ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आलं। सोलापूर शहरात हरितपट्टे तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले। जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्मिती करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी उद्योजक पर्यावरण प्रेमींची बैठक घेतली। येणाऱ्या पावसाळ्यात झोन निहाय वृक्षारोपण केले जाणार आहे।
पुणे मध्य रेल्वे भागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्यानं कोचिंग डेपो सुरू होणार आहे। आळंदी स्थानकावर हा डेपो उभारण्यात येणार आहे। या डेपोसाठी सुमारे 90 कोटीचा खर्च अपेक्षित आहे।